आपल्या माध्यमातून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अंमली पदार्थांविषयी आज तुम्ही बऱ्याचशा प्रकरणात आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. नेमकी प्रकरण काय आहे? अंबरनाथ शहरामध्ये अनेक दिवसांपासून अंमली पदार्थाचा सुळसुळाट सुरू होता. या प्रकरणी काही मध्यंतरी गुन्हे दाखल करून काही आरोपींना अटकही करण्यात आली होती. परंतु त्या व्यवसायाला पुन्हा एक तेजी मिळावी म्हणून पुन्हा शहरामध्ये अंमली पदार्थ विक्रीचा सर्रासपणे एक सुळसुळाट सुरू होता. त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री, माननीय आयुक्त ठाणे यांना लेखी निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर सदरचं निवेदन काल माननीय परिमंडळ झोन 4चे उपायुक्त गोरेसाहेब यांनाही दिलं होतं आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर सांगितलं होतं की असा प्रकार अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुरू आहे. त्या अनुषंगाने माननीय उपायुक्त यांनी तातडीने एक तासाभराच्या आत त्यांची टीम यंत्रणा उभी करून काल अंबरनाथ पश्चिम विभागातील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भगतसिंग नगर येथे धाड सत्र आयोजित केलं होतं आणि त्या धाड सत्रामध्ये जे आपण मागणी केली होती आणि ज्या लोकांचा आपण उल्लेख केला होता त्या लोकांच्या संदर्भात धाड सत्रामध्ये अंमली पदार्थ आढळून आली आणि त्या संदर्भात 466/225 यानुसार या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात जे आपण त्यांच्याकडे मागणी केली होती ते बऱ्यापैकी ते आरोपी आज त्यांनी सहआरोपी किंवा यातील प्रमुख आरोपी आयशा शरीफ शेख वय वर्ष 25 राहणार भगतसिंग नगर आणि इतर 4 हवे असलेले आरोपी याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. यामध्ये जे आपण त्यांना अंमली पदार्थ सांगितले होते की अशा प्रकारचे अंमली पदार्थ विकले जात आहेत तिथे त्या ठिकाणी कालच्या धाड सत्रामध्ये गांजा आणि कोडेझिंक फॉस्फेट अशा प्रकारचं एक हायड्रोलिक सिरप आहे आणि निट्राफास्ट 10 ही टॅबलेट आहे. हे तिन्ही औषधे हे गुंगी अंमली पदार्थ विक्रीमध्ये येतात आणि यामुळं गुंगी येते आणि मानवी शरीर हा अगदी सुस्त होऊन जातो किंवा नशेमध्ये राहतो. अशा प्रकारची ही अंमली पदार्थ सेवन जी विकल्या जाते अशी तिथे पदार्थ आढळून आलेले आहेत. याच्यामध्ये जी तुम्ही नावं दिली आहेत ती नावं पोलिसांना यापूर्वी माहिती होती, मग कारवाई काय नाही झाली? यापूर्वी पोलीस आणि जे तिथले DB रूम मध्ये DB विभाग आहे तिथले सर्व कर्मचारी त्या ठिकाणी जातच असतात, त्यांना सर्व माहिती आहे. 100% लागेबंदी असल्याशिवाय होऊ शकत नाही. मी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप करत नाही आहे, परंतु काही ठराविक लोक आहेत जे मला वाटतं की उपायुक्त साहेबांना किंवा सहाय्यक आयुक्तांना कदाचित या गोष्टीची कल्पनाही नसेल, परंतु स्थानिक जे असतात ते सर्व शहरभर फिरत असतात आणि त्यांना कुठल्या गल्लीमध्ये काय चालतं याची सर्व कल्पना असते. परंतु कोणतरी तक्रारदार पाहिजे असतो आणि तक्रारदार जर सक्षम असेल तर मग अशी मोगम स्वरूपाची कारवाई करतात. नेहमी किती नाव आहे तुमच्याकडे अंदाजे माझ्याकडे मी पोलिसांना दिलेली माहिती अशी आहे की 6 ठिकाण मी दिले होते आणि 6 ठिकाण मिळून हे जी लोक आहेत अंमली पदार्थ विकणारी ही सर्व एकच कुटुंब आहे. जे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा आहे ते सुद्धा एकच कुटुंब आहे. म्हणजे हे सर्व एकमेकाचा कोण कुणाचा मुलगा, कोण कुणाची सासू, कोण कुणाचा भाऊ, हे अशा पद्धतीचं कोण कुणाची आई, कोण कुणाचा बाप, हे सर्व मिळून यांचं कुटुंब आहे. हे बाहेरची म्हणजे असं हे वेगवेगळे लोक आहेत असं नाही आहे, एकच कुटुंब आहे आणि एकच कुटुंब सर्वांना एकमेकांना माल सप्लाय करून आपापले धंदे आपण करा अशा पद्धतीचा हा कार्यभार त्या ठिकाणी चालतो. तुम्ही जी मोहीम आखली आहे ही पूर्ण नष्ट होण्यासाठी कायमस्वरूपी अशी राहील? 100% ही कायमस्वरूपी अशीच राहणार आहे आणि ज्या गोष्टी अंमली पदार्थाच्या बाबतीत करता येतील अंबरनाथ शहरातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरात नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्यालाही आपल्या मुलाबाळांच्या बाबतीतही आपण लक्ष द्यावं की अशा प्रकारचं कोणी जर आपली मुलं आढळून येत असतील किंवा नशेच्या आहारी झोपलेली असतील तर कृपया माझ्यासोबत संपर्क करा. आपण सर्वांनी मिळून या सगळ्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांवरती आपण सर्वांनी मिळून त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी पुढाकार घेऊन आपण यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करू. किमान माझ्या अपेक्षा होत्या की तिथे रोजच्या रोज 200 ते 300 सिरपच्या बाटल्या, कमीत कमी 10 ते 15 स्ट्रीपच्या गोळ्यांच्या स्ट्रीप असतात त्या विकल्या जातात. गांजा तर हा किलोनी पडलेला आहे तिथे. परंतु
ह्यांनी दाखवताना काय दाखवलं याच्यावरती मला शंका आहे. कारण मला जर तिथे प्रत्यक्ष नेलं असतं निश्चितपणे जी पारदर्शकता पोलिसांनी दाखवायला हवी होती ती दिसली अशी मला ती आढळून आली नाही. म्हणून माझा शंकेचा वाव आहे. जर येत्या 3 दिवसामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन ह्या दोघांनीही जर याच्यावरती सक्षमपणे कारवाया नाही केल्या आणि हे अशीच विक्री करत राहतील तर आम्ही आता आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही स्वतः त्या मैदानात उतरू आणि एक नागरिक म्हणून जे समोर दिसेल आम्ही त्यांना डायरेक्ट चोप देत बसू. आता ही भाषा जर समजत असेल त्यांना तर ह्या भाषेचाही आम्ही अवलंब करू ही माझी विनंती आहे.